ओके. तर आपण बघितलं की आपलं हे तर ऍड झालंय फॉर्म डॉट एक्सेल मध्ये आणि तिथे रिफ्लेक्ट पण झालंय एक्सटेंड रिपोर्टर मध्ये. आता आता मी आणखीन एक काम करून ठेवले. ते बघा काय केलंय. जसा युटिलिटीज फोल्डर होता तसा SIRC मेन डॉट जावा मध्ये मी आणखीन एक फोल्डर बनवलाय लिस्नर्स नावाचा. ठीक आहे. आता लिस्नर्स नावाचा एक फोल्डर स्पेसिफिक आपण बनवलाय आणि त्या फोल्डर मध्ये मी माय लिस्नर्स डॉट जावा नावाचा एक क्लास बनवलाय. तर हा क्लास आता मी ओपन करतो. हा बघा काही नाही, फक्त क्लास बनवून ठेवलाय. तिथे कसं बनवून ठेवलं होतं तसं फक्त एक एक फोल्डर आणि त्याच्यामध्ये क्लास, म्हणजे आपला टाइम वाचावा म्हणून तेवढं करून ठेवले. आणि आता हा जो क्लास आहे तो बघा माय लिस्नर जो क्लास आहे तो इम्प्लिमेंट करतोय आय टेस्ट लिस्नर्सला. हे आपण ऑलरेडी टेस्ट एंजिन मध्ये डिस्कस केले, त्यामुळे ह्याच्यात मी आता पडत नाहीये परत. आपल्याला काय करायचं आता, तर या क्लासमध्ये आपल्याला मेथड्स आता ज्या काय आहेत त्या ओव्हरराईड करायच्या. ठीक आहे. तर ह्या कशा ओव्हरराईड करायच्या ते बघू. तर याच्यासाठी आपल्याला जायचंय. हे इथपर्यंत कळलं ना, काही नाही, फक्त लिस्नर्स नावाचा क्लास केला. आता आता हे जो सगळा पार्ट आहे ना तो कॉन्फिगरेशन पार्ट आहे. आणि या कॉन्फिगरेशन पार्ट मध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतं. त्याच्यामुळे नसेल नाही जरी जास्त एक्झॅक्ट समजलं तरी याचा लोड घेऊ नका, कारण कॉन्फिगरेशनचा पार्ट आहे. फक्त क्यूबचे कन्सेप्ट तुम्हाला समजतात तेवढं मी सांगतो. ओके. बाकीचा कोड जो आहे तो आपण मी एक्सप्लेन करतो नंतर. पण आता पहिलं बघून घ्या की काय करणार आहोत आपण. तर हा माय लिस्नर नावाचा क्लास बनवलाय आणि तो इम्प्लिमेंट करतोय टेस्ट लिस्नर्सला. ठीक आहे. आता आपल्याला त्याच्यात काही मेथड्स टेस्ट लिस्नरचे आपण ओव्हरराईड करणार आहोत. तर त्या कुठून करायच्या, तर त्यासाठी बघा इकडे वरचे जे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत ना मेन, तर त्याच्यामध्ये सोर्स नावाच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय. आणि सोर्स मध्ये जर तुम्ही खाली खाली आलात तर तुम्हाला एक डायरेक्टली इथं इक्लिप्स आपल्याला देतात. एक ऑप्शन देतो बघा, ओव्हरराईड स्लॅश इम्प्लिमेंट मेथड्स असा एक ऑप्शन तो देतो आपल्याला. ठीक आहे. तर म्हणजे हा ऑप्शन म्हणजे काय असतो, तर आपल्याला तर माहिती आहे की माय लिस्नर आपला जो क्लास आहे तो आय टेस्ट लिस्नर्स नावाच्या क्लासला हे करतोय, इम्प्लिमेंट्स करतोय. ठीक आहे. म्हणजे या क्लास मधल्या मेथड ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या क्लासमध्ये सगळ्या आपण वापरू शकतो. आपण हा कन्सेप्ट सगळ्यांना लक्षात आहे ना रे. एक हे समजण्यासाठी तुम्हाला इंटरफेसचा कन्सेप्ट एकदम एक्झॅक्टली आठवणं खूप गरजेचं आहे. इंटरफेस की त्याच्या आतमध्ये ऍबस्ट्रॅक्ट मेथड असतात, तसा आपला हा जो आय टेस्ट लिस्नर असेल. हम्म, तर हा इंटरफेस आहे बघा. तर याच्या आतमध्ये हा आणखीन आय टेस्ट एनजी लिस्नर नावाच्या याला हा आणखीन एक्सटेंड करतोय. ठीक आहे. हा इंटरफेस त्या इंटरफेसला हा एक्सटेंड करतोय. तर याच्या आतमध्ये बघा ह्या अशा सगळ्या मेथड्स आहेत. ऑन टेस्ट स्टार्ट मेथड, ऑन टेस्ट सक्सेस मेथड, अशा सगळ्या मेथड्स आहेत. ऑन टेस्ट फेल्युअर मेथड, ऑन टेस्ट स्किप मेथड, ऑन टेस्ट फेल्ड बट विदिन सक्सेस पर्सेंटेज मेथड, अशा खूप मेथड्स आहेत. ऑन टेस्ट फेल्ड विथ टाइम आउट मेथड, ऑन स्टार्ट मेथड, हे कळतं ना तुम्हाला, ऑन फिनिश, अशा खूप मेथड्स आहेत त्याच्यामध्ये. पण या सगळ्या मेथड कशा आहेत, ऍबस्ट्रॅक्ट आहेत, कारण तो इंटरफेस आहे. इंटरफेस मध्ये फक्त ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स आपण लिहितो. नंतर अलाउड पण केल्यात नंतरच्या व्हर्जन मध्ये, हे पण आपण बघितलंय. पण मेनली इंटरफेसचा पर्पज काय असतो ते बघा इथे लिहिले, नॉट इम्प्लिमेंटेड. हे मेथड्स आहेत सगळ्या, पण ते कशा आहेत, नॉट इम्प्लिमेंटेड. ठीक आहे. तर आता आपल्याला या मेथड आपण इम्प्लिमेंट करू शकतो. मी आता क्लोज करतो. पण याच्यामधले आपल्याला कुठल्या कुठल्या ओव्हरराईड करायच्यात, तर इम्प्लिमेंट करायचा म्हणजे आपल्याला त्यांच्या मेथड आपल्यात घेऊन आपण त्याला ओव्हरराईड करणार ना, आपल्या मेथड चालणार. तर कुठल्या करायच्यात याच्यासाठीचा आपल्याला इक्लिप्स रेडीमेड एक ऑप्शन देतो. तर ते जर तुम्हाला करायचं असेल तर मग याच्यात जाऊन तुम्हाला डॉट करून त्याचा ऑब्जेक्ट बनवून असं करण्यापेक्षा इथून आपल्याला हा शॉर्टकट असतो. इक्लिप्सचे असे बरेच शॉर्टकट आहेत ते तुम्ही वापरू शकता. तर तो कुठला आहे, सोर्स मध्ये जायचं आणि ओव्हरराईड इम्प्लिमेंट्स मेथड्स मध्ये जायचं. ठीक आहे. मग याच्यावर जर तुम्ही क्लिक केलात तर आता बघा तुम्हाला आय टेस्ट लिस्नरच्या म्हणजे जो पण तुम्ही इम्प्लिमेंट इंटरफेस करताय त्याच्या किती मेथड्स आहेत त्या सगळ्या मेथड्स तुम्हाला इथं दिसतील. एवढ्या एवढ्या मेथड्स या क्लास या इंटरफेसच्या आहेत. आता आपण इथे इथूनच एकदा ठरवायचं की आपल्याला किती पाहिजेत, म्हणजे एक एक करून त्या मेथड कॉल करायला नको ना आपल्याला. मग ज्या ज्या आपल्याला कुठल्या पाहिजेत त्या इथूनच आपण ठरवून घ्यायच्या की बाबा मला एवढ्या एवढ्या पाहिजेत. काय पण तुम्ही एक निवडा. आता आपण साधारण हे निवडू, ऑन फिनिश घेऊ, ऑन स्टार्ट घेऊ, ऑन टेस्ट स्टार्ट घेऊ, ऑन टेस्ट सक्सेस. ठीक आहे. या चार मेथड आपल्याला पाहिजे असं पण एक ठरवून देऊ. आणि एक तुम्हाला पाहिजे तेवढ्या घ्या, ज्या आपल्या सिच्युएशन नुसार. आता कॉमन सेन्स आहे, मी तुम्हाला सांगितलं तुमच्या फ्रेमवर्क मध्ये तुम्हाला कुठल्या सिच्युएशनला रिपोर्टिंग करायची आहे. आता आपण रिपोर्टिंग साठी वापरतोय म्हणा किंवा नॉर्मल, आणि उद्या तुम्हाला वाटलं आणखीन वाढवायचे नंतर परत येऊन वाढवा, कोणी अडवले नाही तुम्हाला.
बरोबर आहे. पण आता सध्या आपल्याला जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या फक्त सिलेक्ट करून आपण घेऊ. ओके दाबा, मग काय होते लगेच बघा सगळ्या ज्या या मेथड्स आहेत त्या इथं आल्या. ठीक आहे. तर इथे तुम्हाला आता जो पण कोड लिहायचा आहे ना, हा कोड तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. तर आता इथे त्यांनी त्यांच्या आतमध्ये ज्या काय लिहून ठेवल्यात त्या गोष्टी आहेत त्याची आपल्याला गरज नसते. आपण आपला कस्टमाइज कोड लिहिणार आहोत इथे. त्यामुळे आपण काय करतो, हे सगळं डिलीट मारतो. हम्म. हे त्यांच्या आतमध्ये असलेल्या गोष्टी आहेत, आपण त्या ओव्हरराईड करणार आहोत ना. त्यामुळे त्यांच्या आपल्याला गोष्टीची गरज नाहीये. आपण आपली गोष्ट करू इथं. ठीक आहे. त्यामुळे हे जे काही लिहून ठेवले ते आपण डिलीट मारतो. आणि आता आपण आपल्या गोष्टी याच्यामध्ये लिहितो. हम्म. तर इथे एक एरर आली आहे. कॉन्टेक्स्ट. हा, वर्ड इज इनव्हॅलिड म्हणते ऑन स्टार्टला. ठीक आहे, बघू आपण ते एरर वगैरे काढू आपण, त्याचं मेन काही नाहीये. हा, पण मेन आता बघा सगळ्यात पहिले म्हणजे ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये घुसणं की लिस्नर्स काय असतात हे आठवणं. टेस्ट इंजिनमध्ये आपण केलं होतं. तर आता अं, ही समजायची असेल ना, तर मी काम करतो तुम्हाला हे झालं ना की तुम्हाला मी आपला आजचा क्लास झाला की हा पण एक व्हिडिओ आहे, तो तुमच्या ह्याच्यात टाकतो. अं, आपल्या चॅनलवर एक वेगळ्या प्लेलिस्टवर टाकतो. पाहिजे तर काही सगळे व्हिडिओ टाकायचे आहेत, तर मला तो शोधायला लागेल पहिलं. तो एकदा बघा, म्हणजे स्क्रीनशॉटचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला लिस्नरचा ऍप्लिकेशन एकदा कळून येईल छानपैकी की लिस्नर्स कसे वापरले जातात. ठीक आहे. तर जसं की आता ऑन टेस्ट फेल्युअर, ऑन सक्सेस जसं असतं. हा, इथे आपलं हे राहिलं रे, सेमिकोलॉन राहिलं, हे राहिलं वाटतं. हा, गेली बघा एरर. हे राहिलं आपलं चुकून ते डिलीट करताना मी केलं होतं. तर ऑन टेस्ट सक्सेस असतं, तसं ऑन टेस्ट फेल्युअर असतं मेथड. तर ऑन टेस्ट फेल्युअर जी मेथड असते ना, त्याच्यामध्ये आपण काय लिहितो, तर आपण कोड लिहितो याचा स्क्रीनशॉट काढायचा. आपला आपला कोड जो काय आहे तो लिहायचा, तो या जागी एक्झिक्यूट होईल. ही लिस्नरची जादू आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण या लिस्नरचा वापर करतो, माय लिस्नर्स क्लासचा, ज्याने की आय टेस्ट लिस्नर्सला एक्सटेंड केलाय. ज्याने की आय टेस्ट एनजी लिस्नर्सला एक्सटेंड केला. या गोष्टी थोड्या डोक्यात ठेवा, या खूप इम्प्रेशन टाकतात. जसं वेब ड्रायव्हर कोडाचा चाइल्ड आहे, म्हणजे वेब ड्रायव्हरने आणखीन वरती कोणाला केलंय, तसंच माय लिस्नरनी कोणाला केलंय, म्हणजे त्यांनी कोणा, हे थोडंसं माहिती असली ना हिरarchy, ते इम्प्रेशन टाकतात इंटरव्ह्यू मध्ये. त्यामुळे थोडंसं ते एक्स्ट्रा तुम्हाला काहीतरी बाकीच्यांपेक्षा एक एक्स्ट्रा टाकायचं असेल पंच, तर आणखीन एक या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जसं की आपण आता इकडे जाऊन बघितलं की यांनी कोणाला वरती केलं होतं. आणि आता तुम्हाला पूर्ण उप्स माहित आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत. बाकीचे लोक फक्त पाठांतर करून येतात उपचं. त्यांना हे माहितीच नसतं की इंटरफेस आणि याच्यामध्ये रिलेशन काय आहे. ठीक आहे, की इंटरफेस का वापरलाय. खूप जणांना माहितीच नसतं त्या गोष्टी, फक्त पाठ करून आलेले असतात. त्यामुळे हा तुमचा ऍडव्हान्टेज आहे, तो नीट वापरा. की उप्स आपण खूप वेळ देऊन शिकलोय, आरामात शिकलोय उप्स. हा, तर त्यामुळे ते थोडं ऍडव्हान्टेज वापरा. तर हे असं आहे, तर इथे तुम्हाला आता तुमचा कोड जो काय आहे तो कोड आपल्याला इथे टाकायचा आहे. ठीक आहे. तर हा एक जो कोड आहे जो इथे टाकायला लागतो आपल्या याच्यासाठी, तर तो कोड मी ऑलरेडी एक लिहून एका ठिकाणी स्टोअर करून ठेवलाय माय लिस्नरचा. तर तो मी काय करतो याच्यामध्ये ऍज इट इज ऍड करतो. तो लिहिण्यात आपण वेळ नाही घालवत, आणि मी तुम्हाला तो एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पण याच्या आधी तर हा कन्सेप्ट समजून घ्या की लिस्नरचा कन्सेप्ट आहे. तर आपण हे जे रिपोर्टिंग आहे ते आपण लिस्नर्स थ्रू वापरणार आहोत. ठीक आहे. जे आपण एक्सटेंड रिपोर्ट करणार आहोत ते आपण लिस्नर्स थ्रू वापरणार आहोत. तर आता त्याच्या आधी हा जो एक्सटेंड रिपोर्ट आहे, हा, तर या एक्सटेंड रिपोर्टचा पहिला आपण कोड लिहू. की जो प्रॉपर कोड जो आहे एक्सटेंड रिपोर्टचा, तो मी या एका नवीन फाईल, मी तुम्हाला म्हटलं होतो की दुसऱ्या फाईलमध्ये मी लिहून ठेवलाय. तर तो कोड आपण बघू. हा बघा. कुठे गेला, युटिलिटीज, SRC मेन, त्याच्यामधला युटिलिटीज. हा एक्सटेंड रिपोर्टचा ही जी फाईल आहे ती मी इथे ओपन करून ठेवली आहे. तर बघा हा त्याचा प्रॉपर एक कोड झाला. हम्म. तर याच्यामध्ये आपण काय केलंय, तर तेच केलंय जे याच्यामध्ये आधी केलं होतं. इथपर्यंत ते सेमच आहे. आणि इथे मी फक्त काय केलंय, आपली एक फाईल दिली आहे की कुठल्या फाईलला आपल्याला कोड, जो पण रिपोर्ट क्रिएट होईल तो कुठल्या फाईलला करायचा आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती आहे ना, युजर डॉट सिस्टीम डॉट ग्रेट प्रॉपर्टी युजर डॉट डिरेक्टरी, याने आपण आपल्या डिरेक्टरी पर्यंत येतो. मग तिथून आपलं कुठे करायचं, तर टेस्ट आउटपुट आपला फोल्डर आहे बनलेला. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक्सटेंड रिपोर्ट नावाचा फोल्डर बनवायचा आहे. पहिलं फर्स्ट टायमिंगला तो फोल्डर बनेल. आणि त्याच्यामध्ये एक्सटेंड रिपोर्ट डॉट HTML फाईल बनेल. आणि त्या फाईलमध्ये तो कोड होईल, म्हणजे आपण पाथ दिलाय. ठीक आहे. तर
ते याच्यामध्ये आपण केले. त्याच्यानंतर इकडे आपण काही, आता स्पार्क रिपोर्टर आपण जे घेतलंय, ठीक आहे, त्याला स्पार्क रिपोर्टरच्या काही फंक्शन्स आहेत, तर त्याच्यामधून तुम्ही काही गोष्टी करू शकता. जसं की स्पार्क रिपोर्टर डॉट कॉन्फिग ही जी मेथड आहे, याच्या बघा, तर तुम्ही थीम करू शकता, रिपोर्टचं नाव टाकू शकता, ठीक आहे, डॉक्युमेंटचं टायटल टाकू शकता, टाइम स्टॅम्प टाकू शकता, बऱ्याच गोष्टी तुम्ही याच्या थ्रू करू शकता. तर त्या काही कॉन्फिगरेशनच्या गोष्टी आहेत त्या मी इथे केल्यात. म्हणजे थीम तुम्हाला डार्क पाहिजे की लाईट पाहिजे की त्या वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तर अशा काही गोष्टी तुम्हाला आता याचं रिपोर्टचं नाव कुठल्या नावाने पाहिजे, हे काय टाइम स्टॅम्प कसा पाहिजे, हे सगळं तुम्ही स्वतःच्या स्वतः कॉन्फिगर करू शकता सगळ्या गोष्टी वरती. तशा इथे तुम्ही जसं सेट करता तसा रिपोर्ट येतो. आणि ह्याच्यात आणखीन या फक्त 4 दाखवल्या, अशा बऱ्याच आहेत. हे कॉन्फिगरेशन तुम्ही स्वतः करू शकता. म्हणजे ह्याच्यात हे आपल्याला काय देतं, तर कोडिंग मधून आपल्याला ताकद देतं की सगळ्या गोष्टी हँडल करायची, जे टेस्ट एनजी देत नाहीत. टेस्ट एनजी काय म्हणतात, आमचं जसं आहे तसं तुम्हाला मिळेल. इथे काय म्हणतात, चला तुम्ही कॉन्फिगर करा, सगळं तुमच्या हातात देतो. ठीक आहे, एक एक्सटेंड रिपोर्ट वापरण्यामागचं कारण की हे आपल्याला कॉन्फिगरेशनचं फंक्शनॅलिटी देतात. एवढे एवढे आमचे कॉन्फिगरेशन्स आहेत, तुम्हाला कुठले पाहिजेत, मला हे 4च पाहिजे तर मी 4च वापरेन. मला उद्या म्हणतो टाइम स्टॅम्पचं पण मला काही देणे घेणं नाही, तुला जसं वापरेल तर मी 2च वापरेन. किंवा मला पाहिजे याच्यातले 10 वापरायचे आहेत, आणखीन 10 फंक्शन घेईन मी. म्हणजे जेवढं मला दाखवायचंय तेवढंच, आणि मला खूप जास्त दाखवायचं जास्त. असं कस्टमाइज अप्रोच हे मला देतं कोण, तर कस्टम हे आपले एक्सटेंड रिपोर्टर्स वाले. त्याच्यामधला पण कोण वाला, तर एक्सटेंड आता जो आपण वापरतोय तो म्हणजे स्पार्क रिपोर्टर, हे आपल्याला देते. स्पार्क रिपोर्ट आपण वापरतो कारण ते फ्री आहे, आणि आपल्याला आपल्या याच्यासाठी लागणारे सगळेजण स्पार्क रिपोर्टर टूल वापर त्याचा टाईप वापरतात. ठीक आहे ना, नॉर्मल रिपोर्टिंग साठी आपल्या फ्रेमवर्क ज्या जनरली स्पार्क रिपोर्टर जे फ्री अवेलेबल आहे ते आपण वापरतो. तर एवढं आपल्याला हे ते देतं. आणि मग याच्यानंतर आपल्याला शेवटला एक अटॅच रिपोर्टर नावाचं फंक्शन वापरायला लागतं, जेणेकरून जे जे आपण सगळं करतो या सगळ्या गोष्टी आपल्या रिपोर्टमध्ये अटॅच होतात. ठीक आहे, आणि मग हा जो शेवटला बनलेला आपला ऑब्जेक्ट असतो, तो आपण इकडनं रिटर्न करतो. आज या ऑब्जेक्टवर सगळ्या गोष्टी करतो ना आपण, तर हा ऑब्जेक्ट आपण एक्सटेंड रिपोर्टचा एक शेवटला रिटर्न करतो. ठीक आहे, तर इथे आपण हे सगळं बनवलं, तर ही गोष्ट इथे क्रिएट केली. तर हा आहे आपला एक्सटेंड रिपोर्टरचा कोड. हा कोड कोणी विचारत नाही, त्यामुळे हा याच्यामध्ये जाऊ नका. फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही करता. तर सर सांगू शकता की सर आम्ही थीम बदलतो, नाव, म्हणजे या गोष्टी एक्सटेंड रिपोर्टमध्ये आपल्याला प्रोव्हिजन असते बदलण्याची. ठीक आहे, पण हा स्पार्क रिपोर्टर डॉट हे कोण विचारत नाही. ठीक आहे, तर याच्या डिटेलमध्ये जाऊ नका. फक्त लक्षात ठेवा की काय काय करतोय, कसं कसं करतोय. हा, हे वन टाइम गोष्टी असतात. एकदा हे करून झालं की परत तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष जेवढा फ्रेमवर्क चालते तोपर्यंत कोणाच्याकडे बघत नाही परत. ठीक आहे, ही गोष्ट चालत राहते चालत राहते. तुम्हाला फक्त एखादं कॉन्फिगरेशन बदलायचंय, तर एक कॉन्फिग तुम्ही इथे येऊन ऍड करू शकता, पण असं पण कोण करत नाही, कारण त्या रिपोर्टशी तसं पण कोणाला काही देणे घेणे नसतं. ठीक आहे, हे फक्त दाखवायच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये कोण पडत नाही. आता हे झालं एक्सटेंड रिपोर्टरचं, इथपर्यंत कळलं आपल्याला की एक मी बनवून ठेवलाय. त्यामुळे आता हा जो रिपोर्टर हे तुम्हाला फक्त दाखवण्यापुरतं मी बनवला होता, त्याला मी डिलीट करून टाकतो. हे फक्त जे तुम्हाला दाखवण्यापुरतं की कसं असतं, हे मी इथे बनवलं होता, तर याला मी डिलीट करतो. ठीक आहे, म्हणजे आता फक्त आपला एक्सटेंड रिपोर्टर नावाचा मेन उरला. सो आपलं मेन त्याच्यामध्ये आपलं काम आहे. आता आपण येऊ आता लिस्नर्स मध्ये येऊ. ठीक आहे, तर आता लिस्नर्स मध्ये बघा, लिस्नर्स मध्ये मी तुम्हाला दाखवलं की कसं वापरतात. हं? पण याच्यासाठीचा पण एक कोड आहे, तो बनवून ठेवलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला वेळ जाऊ नये म्हणून. आणि तो कोड तसा पण आपल्याला काहीच देणे घेणे नाही त्या कोडशी. ते फक्त वन टाइम कॉन्फिगरेशन आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही इथे स्टोअर करून, तर आपण या एंटायर कोडला त्या कोडने रिप्लेस करू. ठीक आहे. हम्म. हा, हे बघा, हा रिपोर्ट साठीचा आपला कोड आहे लिसनरचा. मी एकदा कॉपी करतो, आणि हे तुम्ही पण ऍज इट इज घ्या. हे लिहित बसू नका कोड. जे मी तुम्हाला सांगतो तेच लिहा. आधी आतापर्यंतचं जे फ्रेमवर्क जे झालंय, ते मला सगळं आपण स्क्रॅच पासून करणं अपेक्षित आहे. म्हणजे ते मदत न घेता करा माझ्या. मग आपण जो कोड वापरणार आहे, मी तुम्हाला सेंड करणार आहे सगळं फोल्डर, ही जो वर्किंग कोड असणार आहे, त्याची मदत न घेता आतापर्यंतचा कोड तुमचा झाला पाहिजे. आणि याच्या पुढला जे आहे ते तुम्ही, हे जे काही काही कोड आहेत ते डायरेक्ट कॉपी करा, ते तुम्ही करत बसू नका. ठीक आहे, त्याच्यामुळे
कुठपर्यंत करायचं आणि कुठून हेल्प घ्यायची, याची एक क्लिअर बाउंड्री पाहिजे आपल्याकडे. हा म्हणजे ज्या गोष्टी स्वतः करायच्या आहेत, त्या हेल्प न घेताच करायच्या. एक्सपास स्वतः लिहायचे आहेत तर ते स्वतःच लिहायचे. सिलेक्ट हब वापरून वगैरे, सिलेक्टर हब वापरून वगैरे नाही लिहायचे. आणि काही गोष्टी हेल्प घ्यायच्या आहेत तर त्या स्वतः नाही करत बसायच्या. मग त्याच्यासाठी ऑटोमेशनच वापरायचं, म्हणजे ज्या गोष्टी रेडीली आहेत ते तिकडनंच घ्यायचं, ते त्याच्यात आपला पण टाइम वेस्ट नाही करायचा. हा, हे थोडं व्यवस्थित याची एक क्लिअर क्लॅरिटी राहू दे डोक्यामध्ये. ठीक आहे, तर आता मी काय करतो, याला सिलेक्ट करतो आणि आपल्या या कोडनी याला रिप्लेस करतो. ठीक आहे. हम्म. हा, तर आता बघा हा कोड थोडासा आपण एकदा समजून घेऊ. युटिलिटीज एक्सटेंड रिपोर्टर, पॅरामाउंट युटिलिटीज एक्सटेंड रिपोर्टर आहे की. युटिलिटी स्पेलिंग पण राईट आहे ना? ओके, युटिल्स लिहिलंय. युटिलिटीज, युटिलिटीज. ठीक आहे. हा, तर हा कोड मी करून घेतला. त्याच्यामध्ये बघा काय करतोय आता मी. जे मी बघा याच्यामध्ये जे होतं ना आपलं तेच आहे सगळं. म्हणजे ऑन स्टार्ट मेथड आहे. फक्त आतमधल्या मी या बदलल्यात. म्हणजे आता याच्या आधी फक्त या रिकाम्या मेथड होत्या, ऑन स्टार्ट, ऑन टेस्ट स्टार्ट, ऑन टेस्ट सक्सेस. फक्त फेल्युअर मेथड इथे नवीन आहे. त्याची तशी पण इथे गरज नाही, कारण ती मला वाटते आपण इकडं यालाच वापरतोय. अं, मला वाटतं ही मेथड आपण काढूनच टाकू, कारण ही स्क्रीनशॉटचा कोड आहे हा. ठीक आहे. ती नंतर ऍड केलेली मेथड आहे. तर बघा आपल्या वेळेला एवढेच होते, ऑन स्टार्ट, ऑन टेस्ट स्टार्ट, ऑन टेस्ट सक्सेस, ऑन फिनिश. ठीक आहे. तर एवढ्या आपल्या होत्या. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपण काय केलंय, फक्त या मेथड रिकाम्या मी तुमच्या समोर केल्या होत्या. याच्या आतमध्ये अं, मी काय केलंय तर काही एक्सटेंड रिपोर्टरचे काही मेथड कॉल केलेत. ठीक आहे. तर आता इकडे जर तुम्ही बघाल तर एक्सटेंड रिपोर्टरच्या जनरेट एक्सटेंड रिपोर्ट नावाची एक मेथड कॉल केली ऑन स्टार्टला. त्यामुळे जेव्हा सुरुवात होईल तेव्हा डायरेक्टली जनरेट एक्सटेंड रिपोर्ट नावाची मेथड कॉल केली जाईल. ठीक आहे. तर अशा काही काही जे मेथड्स आहेत त्या मी इथे कॉल करून ठेवल्यात. हम्म. आणि मग नंतर प्रत्येक याच्यानुसार तुम्हाला ज्या काही गोष्टी वेगवेगळ्या पाहिजेत त्या गोष्टी मी तिथे ऍड केल्यात. ठीक आहे. तर आता हे कसं केलंय हे मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो. पण मला वाटतंय ती मी आता नेक्स्ट लेक्चरला करतो, कारण टाइम आपल्याला 3च मिनिटं उरली. आज मला थोडंसं कॉन्फ्लिक्ट झालं, 8 नंतर मला जायचं होतं. त्यामुळे आज मी फक्त तुम्हाला म्हटलो 7ला, पण 8चं माझ्या लक्षात नाही आलं. तर त्यामुळे आज थांबू आपण, आणि 3च मिनिटं उरलेत. उद्या मी हे एक्सप्लेन करतो आणि हे आपण एकदा रन करू. एकदा रन केलं की एक्सटेंड रिपोर्ट आपलं संपून जाईल. मग आपलं पुढल्या गोष्टी ज्या त्या थोड्या उरल्यात त्या
उद्या करू. अं, आणि मग त्यानंतर त्याच्या पुढला वीक आपला लास्ट असेल, म्हणजे सो 15 ऑगस्ट म्हणजे हाफ ऑगस्ट मध्ये आपलं कम्प्लीट होईल. मीन ज्या मधल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी सेंड करून ठेवतो, ऍड करून ठेवतो, आणि आपलं म्हणजे कन्क्लूड होऊन जाईल. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही पण ट्राय करा फ्रेमवर्क जेवढं तुम्हाला पुढे नेता येईल तेवढं न्यायची. ठीक आहे, काय डाऊट्स असेल तर विचारा. ठीक आहे, चालतंय. भेटू मग उद्या सकाळी. बाय. Bye. बाय, थँक्यू.